नमस्कार विद्यार्थी मित्रो, आजच्या लेक्चरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। लास्ट लेक्चरमध्ये आपण लोकसंख्या भाग 2 या प्रकरणातील लोकसंख्येची लिंगरचना, त्यानंतर लोकसंख्या लाभांशाचे फायदे, त्याचबरोबर सेवानिवृत्ती वय सुधारणा, सरासरी आयुर्मानात होत असलेली सुधारणा व विकसित आणि विकसनशील देश या मुद्द्याच्या संदर्भात आपण माहिती घेतली होती। तर आज आपण हेच प्रकरण पुढे कंटिन्यू करत आहोत। लोकसंख्या भाग 2 या प्रकरणातील आपला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे साक्षरता आणि शिक्षण। तर साक्षरता आणि शिक्षण या मुद्द्याची माहिती घेत असताना प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी या दोन्ही मुद्द्यांचा विचार केला तर साक्षरता आणि शिक्षण हे दोन्ही घटक एकमेकाशी रिलेटेड असे आहे। त्याचे कारण काय की लोकसंख्येतील साक्षरतेचं जे काही प्रमाण आहे हे साक्षरतेचे प्रमाण त्या देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचे द्योतक मानलं जातं। आता हे द्योतक म्हणजे काय की त्याचं प्रतीक मानलं जातं। प्रतीक का मानलं जातं तर प्रामुख्याने त्या ठिकाणी कोणत्याही देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास हा लोकसंख्येच्या प्रमाणावरती त्या ठिकाणी अवलंबून असतो। तर या ठिकाणी हे जे साक्षरता आहे या साक्षरतेच्या संदर्भात जर विचार केला तर साक्षरतेचा थेट जो संबंध आहे तो संबंध त्या ठिकाणी त्या देशातील लोकांचं राहणीमान, त्यानंतर त्या देशातील स्त्रियांचा समाजातील दर्जा, त्यानंतर उपलब्ध शैक्षणिक सुविधा आणि शासकीय धोरण या ज्या बाबी आहेत या बाबींशी त्या ठिकाणी थेट संबंध या साक्षरतेच्या प्रमाणाचा असतो। तर साधारणपणे या ठिकाणी साक्षरता हे आर्थिक विकासाचं कारण आणि परिणाम असं दोन्ही आहे असं म्हटलं जातं। तर त्याचं कारण काय आहे की प्रामुख्याने या ठिकाणी साक्षरतेच्या प्रमाणामुळे त्या ठिकाणी देशाच्या आर्थिक विकासास चालना मिळत असते। म्हणजे साक्षरतेचं प्रमाण तुमचं चांगलं असेल, जास्त असेल तर आर्थिक विकास घडून येईल। याशिवाय त्या ठिकाणी या साक्षरतेचा देशाचा जो काही विकास आहे त्या विकासावरती अनुकूल आणि प्रतिकूल असा दोन्ही प्रकारचा परिणाम होत असतो। म्हणजे ज्या ठिकाणी साक्षरतेचं प्रमाण कमी असेल अशा राष्ट्रांचा विकास कमी प्रमाणात होतो आणि ज्या ठिकाणी साक्षरतेचं प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणचे जे काही देश आहे त्या देशांचा त्या ठिकाणी जो काही आर्थिक विकास आहे तो विकास चांगल्या प्रकारे घडून येत असतो। आणि म्हणून असं म्हटलं जातं की साक्षरता हे आर्थिक विकासाचं कारण आणि परिणाम आहे। त्यानंतर त्या ठिकाणी जे काही साक्षरतेचा संबंध आहे तो संबंध मगाशी तुम्हाला मी सांगितलं की राहणीमान, स्त्रियांचा समाजातील दर्जा, उपलब्ध शैक्षणिक सुविधा आणि शासकीय धोरण। तर प्रामुख्याने या ठिकाणी या राहणीमान नेमकं कसं आहे त्याच्यावरून देखील आपल्याला त्या ठिकाणी त्या देशाच्या आर्थिक विकासाची जी काही माहिती आहे ती माहिती, त्याचा जो काही संबंध आहे तो संबंध त्या ठिकाणी समाजातील स्त्रियांचा दर्जा, उपलब्ध शैक्षणिक सुविधा आणि शासकीय धोरण हे जे मुद्दे आहे या मुद्द्यांशी थेट येत असतो आणि त्याचा परिणाम त्या ठिकाणच्या जे काही प्रदेश असेल, देश असेल त्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासावरती त्या ठिकाणी होत असतो। त्यानंतर मग आता ही जी साक्षरता आहे या साक्षरतेचा जर विचार आपण केला तर साक्षरतेची जी काही व्याख्या आहे ती व्याख्या देशानुसार त्या ठिकाणी भिन्न किंवा वेगवेगळ्या प्रकारची केली जाते। याशिवाय या साक्षरतेची जी गणना आहे ती गणना करण्यासाठीचे जे काही निकष आहे ते सुद्धा वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहे। मग उदाहरण आपल्याला देता येईल या ठिकाणी बघा, भारतामध्ये 7 वर्षावरील ज्या काही व्यक्ती आहे त्या व्यक्ती साक्षरतेच्या गणनेसाठी विचारात घेतल्या जातात। म्हणजे 7 वर्षाच्या आतील जी मुलं आहेत त्यांचा विचार साक्षरतेच्या संदर्भात त्या ठिकाणी केला जात नाही। तर आता मग साक्षरतेची व्याख्या काय आहे तर ती व्याख्या देखील या ठिकाणी अतिशय साधी अशी व्याख्या त्याची केली जाते। ती अशा प्रकारची आहे की प्रामुख्यानं ज्या व्यक्तीस लिहिता, वाचता आणि गणिती क्रिया समजून करता येतात त्या व्यक्तीस साक्षर असे म्हणतात। म्हणजे त्या ठिकाणी जी एखादी व्यक्ती लिहित असेल तर तिला जे ती लिहित आहे
ते त्या ठिकाणी समजतं, किंवा काय वाचन करते ते वाचन आपण काय वाचतो हे त्या ठिकाणी समजतं, किंवा गणिती क्रियामध्ये बेरीज असेल, वजाबाकी असेल किंवा गुणाकार असेल या क्रिया करत असताना त्या समजतात. तर अशा प्रकारे ज्या व्यक्तीस लिहिता वाचता आणि गणिती क्रिया समजून करता येतात तिला त्या ठिकाणी साक्षर असं म्हटलं जातं. आणि प्रामुख्यानं या संपूर्ण जगामध्ये हा जो काही साक्षरता दिन आहे तो दिन त्या ठिकाणी 8 सप्टेंबर हा साक्षरता दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. तर अशा प्रकारची ही जी लोकसंख्येची साक्षरता आहे, या साक्षरतेचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण एकाच खंडाचा आपण विचार केला तर एका खंडामध्ये देखील हे जे साक्षरता प्रमाण आहे त्यामध्ये फरक आढळतो. मग आता जगातील साक्षरतेचा विचार केला तर प्रामुख्यानं जगातील युरोप, त्यानंतर उत्तर अमेरिका, पूर्व आग्नेय आशिया हे जे खंड आहेत, या खंडामध्ये किंवा या खंडातील जे काही देश आहेत त्या देशांमध्ये त्या ठिकाणी साक्षरतेचं जे प्रमाण आहे ते प्रमाण जास्त आहे. त्यानंतर कमी साक्षरता असणारे प्रदेश कोणते आहे तर उत्तर अमेरिका, पश्चिम आशिया, दक्षिण आशिया, सहाराच्या दक्षिणेकडील देश या ठिकाणी साक्षरतेचं प्रमाण कमी आहे. याशिवाय 100% साक्षरतेचा जर विचार केला तर मध्य आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका या ठिकाणी साक्षरतेचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण 100% आहे. आणि सर्वात कमी साक्षरतेचं जे प्रमाण आहे ते प्रमाण या ठिकाणी सहाराच्या दक्षिणेकडील जे आहे, जे आफ्रिका खंडातील सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील जे काही देश आहेत त्या देशांमध्ये साक्षरतेचं प्रमाण सर्वात कमी आहे. आणि मग या ठिकाणी स्त्री पुरुष साक्षरतेच्या प्रमाणाचा जर आपण विचार केला तर साधारणपणे बहुतेक जगातील बहुतेक खंड आणि उपखंडात स्त्रियांच्या साक्षरतेचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण पुरुषांपेक्षा कमी आहे. परंतु त्याला अपवाद फक्त या ठिकाणी मध्य आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका या खंडातील ज्या ज्या ठिकाणी 100% साक्षरता आहे अशा ठिकाणी जे काही स्त्रियांचं साक्षरतेचं जे प्रमाण आहे ते प्रमाण त्या ठिकाणी पुरुषांपेक्षा जास्त किंवा पुरुषांइतकं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर साधारणपणे अशा प्रकारे या ठिकाणी लोकसंख्येची जी काही साक्षरता आणि शिक्षणाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा उपघटक आपला आहे तो म्हणजे व्यावसायिक संरचना, जे लोकसंख्येची व्यावसायिक संरचना. आता लोकसंख्येची व्यावसायिक संरचना करत असताना त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्येतील जी काही कार्यशील लोकसंख्या आहे या कार्यशील लोकसंख्येचा विचार करावा लागतो. तर कार्यशील लोकसंख्या म्हणजे साधारणपणे 15 ते 59 वयोगटातील स्त्री पुरुष. आता ही जी कार्यशील लोकसंख्या आहे ही कार्यशील लोकसंख्या प्रत्येक देशाच्या लोकसंख्येमध्ये असते, परंतु तिचं जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी अधिक असतं. आणि साधारणपणे ही जी कार्यशील लोकसंख्या आहे ही कार्यशील लोकसंख्या 4 प्रकारचे जे काही व्यवसाय आहे त्या व्यवसायांमध्ये त्या ठिकाणी गुंतलेली आपल्याला पाहायला मिळते. मग त्यामध्ये प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक असे 4 प्रकारचे जे व्यवसाय आहेत, या 4 प्रकारच्या व्यवसायांमध्ये ही त्या त्या प्रदेशातील त्या त्या देशातील लोकसंख्या, कार्यशील लोकसंख्या आपल्याला गुंतलेली पाहायला मिळते. तर साधारणपणे या ठिकाणी मग यावरील जे काही हे जे काही 4 गट आहे या 4 गटांवरून त्या ठिकाणी कार्यशील लोकसंख्या कोणत्या गटामध्ये जास्त प्रमाणात आहे त्यावरून त्या ठिकाणी त्या देशाच्या आर्थिक विकासाचा जो काही स्तर आहे तो स्तर आपल्याला ठरवता येतो. म्हणजे कार्यशील लोकसंख्या जास्त असेल तर आर्थिक विकास चांगला झालेला असेल असं आपल्याला त्या ठिकाणी त्याचा अर्थ काढता येतो. आणि साधारणपणे या व्यवसायांमधील लोकसंख्या प्रमाण हे त्या त्या देशाच्या आर्थिक विकासाचा मापदंड असतो. म्हणजे आपल्याला त्या देशाच्या आर्थिक विकासाचं जे काही मोजमाप आहे किंवा प्रमाण आहे ते प्रमाण किती आहे ते वरून त्या ठिकाणी स्पष्ट होत असतं किंवा समजतं. तर साधारणपणे या ठिकाणी एकूणच आपण ही जी व्यावसायिक संरचना आहे या व्यावसायिक संरचनेचा जर आपण विचार केला तर जगातील वेगवेगळे जे काही देश आहे त्या देशांमध्ये या कार्यशील आणि म्हणजे कार्यशील जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण कमी जास्त आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतं. मग आता साधारणपणे आपण विचार केला तर जगातील जे विकसित देश आहेत या जगातील विकसित देशांमध्ये औद्योगिक आणि पायाभूत ज्या सुविधा आहेत त्या सुविधा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विकसित झालेल्या असतात.
किंवा त्या ठिकाणी उपलब्ध असतात आणि त्यामुळे या ठिकाणची म्हणजे या विकसित देशातील जी कार्यशील लोकसंख्या आहे ही कार्यशील लोकसंख्या द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायांमध्ये अधिक प्रमाणात गुंतलेली असते आणि म्हणून ही जी राष्ट्र आहेत या राष्ट्रांचा आर्थिक विकास चांगल्या प्रकारे झालेला असतो. आता याच्या उलट आपण स्थिती पाहिली तर प्रामुख्यानं जगातील ज्या देशांची अर्थव्यवस्था कृषीप्रधान आहे, जे शेतीवर अवलंबून आहे, अशा देशांचा जर आपण विचार केला तर तेथील कार्यशील लोकसंख्येपैकी जास्तीत जास्त लोकसंख्या ही प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे या देशांचा जो काही विकास आहे तो विकास या विकसित राष्ट्रांच्या तुलनेत कमी प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर त्याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी तक्ता क्रमांक 2.3 या ठिकाणी दिलेलं आहे बघा. भारताची व्यावसायिक संरचना 1901 ते 2011च्या दरम्यानची जी काही आकडेवारी आहे ती आकडेवारी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. तर साधारणपणे आपण 2011च्या आकडेवारीचा जर विचार केला तर इथं आपल्याला दिसतंय बघा. तर प्राथमिक जे काही सेवा क्षेत्र आहे त्या सेवा क्षेत्रामध्ये भारताची लोकसंख्या 2011ला 48.96% इतकी होती. त्यानंतर द्वितीय जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये 23.52, त्यानंतर तृतीय सेवा क्षेत्र त्यामध्ये 27.52 अशी 100% भारताच्या लोकसंख्येची विभागणी किंवा व्यावसायिक जी संरचना आहे ती संरचना आपल्याला झालेली पाहावयास मिळते. मग यावरून काय स्पष्ट होतं की प्रामुख्यानं भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या भारताची जी काही एकूण लोकसंख्या आहे या एकूण लोकसंख्येपैकी जास्तीत जास्त लोकसंख्या ही या ठिकाणी या तृतीय श्रेणीचे जे काही व्यवसाय आहेत त्या व्यवसायांमध्ये त्या ठिकाणी गुंतलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे लोकसंख्येची ग्रामीण व शहरी रचना. आता लोकसंख्येची ग्रामीण व शहरी रचना याचा विचार करत असताना लोकांच्या वास्तव्याच्या ठिकाणावरून त्या ठिकाणी लोकसंख्येचे ग्रामीण आणि नागरी असे जे काही दोन गट आहेत त्या गटामध्ये वर्गीकरण केलं जातं आणि या दोनही प्रकारची जी काही लोकसंख्या आहे या लोकसंख्येचे राहणीमान, त्यांचे व्यवसाय, सामाजिक रचना यामध्ये वेगळेपणा असतो, भिन्नता असते आणि त्यामुळं याचं जे काही वर्गीकरण आहे ते वर्गीकरण सहजासहजी त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतं किंवा आपल्याला लगेच त्या ठिकाणी ग्रामीण आणि शहरी लोकसंख्या कोणती आहे हे लक्षात येतं. तर साधारणपणे ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्येचे वय, त्यानंतर व्यावसायिक संरचना, लिंग गुणोत्तर याशिवाय त्यांचे जे काही व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी भिन्नता आपल्याला पाहायला मिळत असते. तर ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येतील जो काही फरक आहे तो फरक जाणून घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्येक देशामध्ये त्या ठिकाणी जे काही मापदंड आहेत ते वेगवेगळे असतात. मग आता काय मापदंड असतात तर साधारणपणे आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की ज्या प्रदेशातील कार्यशील लोकसंख्येपैकी जास्तीत जास्त लोक हे प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेले आहेत असा जो काही भाग आहे असा भाग म्हणजे त्या ठिकाणी ग्रामीण भाग आणि अशा भागातील लोकसंख्या म्हणजे ग्रामीण लोकसंख्या. आणि या उलट ज्या प्रदेशातील किंवा ज्या भागातील कार्यशील लोकसंख्येपैकी जास्तीत जास्त लोकसंख्या ही द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या व्यवसायांमध्ये गुंतलेली आहे तो भाग किंवा ती लोकसंख्या म्हणजे नागरी लोकसंख्या. तर अशा प्रकारे लोकसंख्येची ग्रामीण आणि नागरी जी काही रचना आहे ती रचना पाहावयास मिळते. ग्रामीण लोकसंख्येची घनता कमी असते, नागरी लोकसंख्येची घनता जास्त असते. याशिवाय नागरी लोकसंख्येचा आर्थिक विकासाचा दर जास्त असतो आणि ग्रामीण लोकसंख्येचा आर्थिक विकासाचा जो काही दर आहे तो दर कमी असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी लोकसंख्येची ग्रामीण आणि नागरी रचना आपल्याला झालेली पाहावयास मिळते. तुर्तास आज या ठिकाणी थांबूयात. बाकीच्या मुद्द्यांची जी काही माहिती आहे ती माहिती आपण नंतरच्या पिरियडला या ठिकाणी घेणार आहोत. धन्यवाद.